यशवंतराव चौहान समाधि स्थल पर मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले और मंत्री जयकुमार गोरे और कराड़ दक्षिण विधायक डॉक्टर अतुल बाबा भोसले ने नमन किया। संघर्ष मला एक कळलं नाही तुमचं, तुम्ही फिरून तिथंच काय येताय? संघर्ष आहे ते माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे। संघर्षात ताण आणि शक्ती उरलेली नाही, काळजी करू नका। असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही, मलाही माहिती नाही। त्यामुळे मला काही माहिती असू पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहेत, आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही। त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या। राम रांजे म्हणजे फलटण नाही, पहिला विषय। फलटण मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे। शरद पवारांनी एकंदरीत त्यांच्या काळात बालेकिल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता, त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का? मग हे बघा, मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार, पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला। आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व, मी तर नंतर निवडून आलो, मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे, पण अभयसिंह महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं। तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता। महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं, कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर, आणि त्यातल्या त्यात महाराज एक टर्म विलासरावांना सिनियर पण होते, आणि महाराजांचं म्हणजे कुठेही त्यांच्यावर आरोप नाहीत, काही नाही, संयमी नेतृत्व होतं। आता ठीक आहे, त्यांना बाजूला ठेवलं, का ठेवलं, काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे, तो सोडून देऊ आपण आता, कारण आता महाराज पण नाही जाते, ते गेले। पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं। आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते। आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं, आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते 9 TMCचं धरण झालं। आज त्या धरणातनं सातारा, मान, खटाव सगळ्यांना पाणी मिळते, आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे। जे काही या जिल्ह्याचा विकास असेल, राज्याचा असेल, तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि या ह्याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा आशीर्वाद, चव्हाण साहेबांची त्यांच्याकडनं या स्मृतीस्थळावरनं त्यांची प्रेरणा घेणं आणि कामाला लागणं महाराष्ट्रामध्ये, हीच भावना म्हणजे माझ्या आणि सर्वांच्याच आमच्या मनात आहे। आता सगळ्यांना वेध लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची। यापूर्वी अशी स्थिती होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती, सत्ता त्यांची होती, मात्र राष्ट्रवादी वेगळं लढायचं, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादी एक हाती घ्यायचं। आता भाजप राष्ट्रवादी इतकी ताकद या ठिकाणी आहे, भाजप वेगळं लढणार आहे का सेना राष्ट्रवादीला बरोबर घेणार आहे? नाही, हो का, आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय, महायुतीत आम्ही आहोत, हे सगळं बरोबर आहे, पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी वाटचाल करू। पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे, आणि आम्ही नक्की तो करणार, एवढं आम्हाला सगळ्यांना। साहेब, पालकमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा जास्त होत आहे। नाही, आता हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहेत, ते काय आमच्या कोणाच्याच अधिकारातला हा विषय नाही। मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे योग्य निर्णय घेतील त्याच्याबद्दल। जिल्ह्याच्या एकूणच कामासंदर्भात तुमच्या दोघांचे कॅबिनेट मंत्री म्हणून विजन काय? जिल्ह्यातले आता म्हणजे माझं जर विचारलं, आम्ही जे जिल्ह्यातले जे प्रामुख्यानं आता जयाभाऊंचा जो आहे दुष्काळी तालुका असेल किंवा आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, या माध्यमातून आपल्या इथली म्हणजे रस्ते म्हणा, नवीन जे काय बांधकामं असतील, पुलाचे विषय असतील, मागे रवींद्र चव्हाण साहेबांनी हॅममधनं बरीच कामं नवीन केली। आज एशियन डेव्हलपमेंट बँक ADB बँकेचं आपल्याला फंडिंग मिळते, त्यामुळं जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं चांगलं असावं, दर्जेदार आणि क्वालिटीची कामं व्हावीत,
याकडं लक्ष नक्कीच माझं भाऊ तुम्ही काय सांगाल?